मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर इकडे आता जी मंजू आहे, मंजू आणि सत्या ज्या ठिकाणी आलेले असतात तिथे आर्यनने लोकेशन पाठवलेलं असतं. म्हणजेच मंजूला जो ब्लॅकमेल करत असतो तो माणूस त्यानीच. तर आता सत्या आणि मंजू तिथे येतात. तिथे आल्यावरती आता सत्या झाडाच्या पाठीमागे जाऊन लपतो आणि मंजूच्या कानामध्ये हेडफोन घालतो आणि आता मंजूच्या कानात एक हेडफोन सत्याच्या आणि ती असं दोघांसोबत एकमेकांसोबत फोनवर बोलत असतात. तर आता मंजू त्या झाडाखाली थांबते आणि सत्या तिकडे लांब उभा असतो. तर आता जी मंजू आहे तिथे थांबलेली असते. ती खूप वाट बघते पण तिच्याजवळ एक आजोबा बसलेले असतात. तिला असं वाटतं की हा आजोबा म्हणजे तेच आहेत आणि तिला असं वाटतं की हा आजोबाच असू शकतात तो माणूस. कारण की तो आजोबाच हे सगळं करून मागच्या वेळेस पण मला असं फसवलं होतं. वेश बदलून आलेला दिसतोय हा माणूस. आता काय करू मी असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की म्हणजे हाच माणूस असणार आहे का तो? तर ते म्हणतात की आता काय करू मी? तर आता मंजू त्या माणसाची मजा बघते. सत्याला ती म्हणते सत्या म्हणतो की वाघमारे तो माणूस असा बरं का तो वेश बदलून आला असणार आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो की काय हा माणूस असणार आहे का तो? तर ते म्हणते की हो हाच माणूस असणार आहे. तर आता लगेच सत्या मंजू म्हणते मी लक्ष ठेवते त्याच्यावर तसं आणि आता मंजू त्या माणसावर लक्ष ठेवते आणि आता तो माणूस तिथे तिथे उभाच असतो आणि बसलेला असतो आणि तो आता ते पिशवीत हात घालायला असतो. तर इकडे आता जो आर्यन आहे तो रूप बदलून येतो. तो एका याचं रूप घेऊन येतो. पोतराजचं रूप घेऊन तिथे आलेला असतो आणि पोतराजचं रूप घेऊन आल्यावरती आता तो तिथे येतो आणि आता तो तिथे डायरेक्ट स्वतःला ते पोतराज चाबुकने हाणायला सुरुवात करतो आणि खूप स्वतःला हाणू घेतो. सगळे लोक आजूबाजूचे जमा होतात तिथे पाहण्यासाठी कारण की सगळ्यांना हे खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे सगळेजण तिथे पाहायला जमा होतात आणि सगळेजण हे सगळं बघतात आणि आता ते मुद्दामून सगळेजण गर्दी करतात. आर्यनचा हा सगळा प्लॅन असतो आणि आता इकडं जो म्हातारा बाबा आहे तो आता पिशवीत हात घालतो आणि पाण्याची बाटली काढत असतो. पण सत्या आता मंजूला म्हणतो ओ वाघमारे इकडे लक्ष द्या तुम्ही. अहो तो माणूस पिशवीतून काहीतरी काढतोय सावध राहा तुम्ही. तर आता मंजू बघते तर तो माणूस पिशवीतून बॉटल काढतो आणि झाकण खोलता येत नाही त्याला. तर आता लगेच म्हणतात की काय झाकण खोलताय तुम्ही? तर आता लगेच म्हणतात की हो. तर आता लगेच खोलताय ना बाबा देऊ खोलून असं मंजू म्हणते आणि मंजू त्या बाबाला झाकण खोलून देते आणि पाणी प्यायला सांगते. पाणी प्यायला देते आणि मंजू म्हणते की तुम्हाला काही खायला आणू का बाबा? तर ते म्हणतात की नाही नाही खायला काही नको पोरी, मला फक्त पाणी प्यायचं होतं. बास झालं एवढेच उपकार माझ्यावर खूप झाले ग. अगं तुला माहीत नाहीये असं म्हणत असतात आणि आता लगेच मंजू म्हणते की हो. तर मंजू सत्याला म्हणते अरे सत्या हे बाबा असू शकत नाही, खूप खचलेले बाबा आहेत ते. हा बाबा हे बाबा नाहीच आहे ते. तर आता सत्य म्हणतो की हो ना वाघमारे नेमकं कोण असणार आहे तो आता तो बाबा काय माहिती. तर आता लगेच इकडं आर्यन जो आहे तो स्वतःला हाणून हाणून ते खूप गर्दी जमा होते. तो मंजूकडे जायला लागतो आणि खूप गर्दी होते. तर इकडं सत्या बघत असतो पण सत्याला पण आता काही दिसत नाही. तेवढ्यात आर्यनची तो मंजूचं गिफ्ट उचलून पळून जातो आणि मंजू आता त्या बाबाला म्हणते तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा बाबा असं म्हणते आणि तिचा मोबाईल आणि ती गिफ्ट बघायला जाते. तेवढा तिचा मोबाईल असतो, गिफ्ट तर नसतं. तर मंजू म्हणते की आता काय करायचं? माझा गिफ्ट घेऊन गेलाय सत्य, तू लवकर इकडे ये. अरे तो माणूस गेलाय गिफ्ट घेऊन, कोण होता काय माहिती. तर सत्य म्हणतो की नक्कीच हा पोतराज असणार आहे कारण की हे सगळं तो पोतराजच करू शकतो कारण की त्याच्यामुळे तिथं गर्दी जमा झाली होती. आता काय करायचं सत्य, आपण कुठं शोधायचं? सत्य म्हणतो की वाघमारे खूप लांब नसन गेला, आपण ते ट्रेस करूयात चला सगळेजण. आणि आता ते मंजू आणि सत्य जायला निघतात. ते दोघं गाडीत येत असतात, त्यांची गाडी तीनदाच बंद पडते पण सत्य चालू करतो आणि ते दोघे निघालेले असतात. तर इकडं आर्यन मस्त आता गाडीवरती त्याच्या निघालेला असतो आणि मस्त तो गिफ्ट घेऊन खूप खुश असतो आणि तो म्हणतो की मला तोफा भेटलाय, तोफा माझ्या मंजिरीकडून असं म्हणत असतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.